नमस्कार. आपण पाहू शकता ही गाय आम्ही 2 दिवसाआधी आणलेली. त्याला पिल्लू झालाय. तो छोटासा वासरू त्याला झालेला आहे. तर याच्या पोटात खातच नव्हती काही आणि पातळ जुलाब करत होती, शू पण करत होती. तर पूर्ण ब्लॅक निघत होता. तर आम्ही डॉक्टर साहेबांशी संपर्क साधला. नेहमी सतत डॉक्टर साहेबांचा, परदेशी साहेब असतील, गाडेकर डॉक्टर असतील, साहिल सरांचं नेहमी आम्हाला सहकार्य असतो. एका फोनवर पळत येतात. त्यांना दुसरं काम होतं तरी ते सोडून आमच्याकडे आले. सकाळी 11 वाजेपासून तर आता किती वाजले? 3:15 झाले. 11 वाजेपासून ऑपरेशन चालू आहे. तुम्ही पाहू शकता इथं की ही एवढी घाण त्याच्या पोटातून निघालेली आहे. एका माणसाला उचलणं अशक्य झालंय ते. आपण आता काट्यावर घेऊन बघू. 0 ठेवा. हे बघा, हे आहे 26 किलो. त्याच्यानंतर हे पाहू शकताय, हे झालं 31,600 आणि अजून आहे जास्त हा ना 50 हे बघा, तब्बल 48 किलो घाण त्याच्या पोटातून. तुम्ही पाहू शकता हे कॅरी बॅग. हे बघा, हे कसे गोल गोल राऊंड काढतानाच कधी तुम्ही व्हिडिओ पाहिला ना, एवढा त्रास झाला डॉक्टर साहेबांना. 3 तास लगातार उभे आहेत ते. सकाळपासून जेवण नाही, काय नाही, तसेच. एक मिनिट काटक कर बघा. बिनामूल्य. मेन तर काय आहे की काम सोडून तर आले आणि बिनामूल्य. म्हणजे त्यांना जेवढं सहकारी, म्हणजे जे इंजेक्शन, गोळ्या, औषधांना जेवढे पैसे लागतात ना तेवढेच घेतात. त्याच्यावर 1 रुपया घेत नाही. ही सर्वात मोठं आहे. त्यांच्या हातातलं काम सोडून येणं आणि इथं परत ही सेवा करणं. यांचे असेच गोसेवक आपल्याला हवेत. डॉक्टर साहेबांचे खूप खूप आभार. नेहमी आम्हाला सहकार्य करतात त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. परदेशपुरा गोसेवा संघ. जय हिंद, जय महाराष्ट्र.